उपमुख्यमंत्री अजित पवारांची गजापूर विशाळगडाला भेट, नुकसानीची माहिती घेत नागरिकांशी साधला संवाद। विशाळगडावर अतिक्रमण विरोधात संभाजीराजे यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने समाज कंटकांकडून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून घर, मस्जिद, कबरी, दर्गा, दुकानं, वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर काही मालमत्तेला आग लावण्यात आली। गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच तेथील स्थानिक लोकांच्या बरोबर चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व प्रशासनाला आदेश दिले। पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते। महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न आज झालेला आहे। हे जे घडलंय ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं। कुणी काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते। त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत। कोण त्याच्यामध्ये काय करतंय, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतंय, अशा सगळ्या गोष्टी त्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल। परंतु अतिक्रमणाच्या बद्दल देखील जे 13 प्रकरणं आहेत, म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना, स्थगिती दिलेले ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल। 2022 साली ही 158 जी आस्थापना आहेत आणि राजधानीकृत आहेत असं समोर आलं। 2022 प्रशासनाला माहितीच झालं नाही। त्याच्यामध्ये कुणालाच माहिती नाही, सगळ्यांना असं वाटलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असल्यावर शेवटी आपल्या इथं न्यायव्यवस्थाच महत्वाची भूमिका घेत असते। उद्या कंटेम होईल अशाही पद्धतीनं प्रशासनाला अधिकाऱ्यांना भीती वाटत असते। नंतर उलट प्रशासनाने त्याच्यात बारकाईनं लक्ष आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आत्ताच्या एसपीनी, आत्ताच्या इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं, एजीचा सल्ला घेतला, इतरांचा सल्ला घेतला। त्याच वेळेस ही गोष्ट पुढे आल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्याचा ताबडतोब प्रयत्न झाला। 8 दिवस आधी ह्या सगळ्या आंदोलनाची माहिती दिली गेली होती, मग प्रशासनाने हे गांभीर्याने घेतलं नाही म्हणायचं का? कारण पन्हाळा पावनखिंड मोहिमेसाठी हजारो प्रशासनाने गांभीर्यानेच घेतलेलं आहे। प्रशासनाने त्यावेळेस वर पण कुणाला तिथं जाऊन दिलं नाही। त्यावेळेस मॉब त्यांनाही समजून सांगण्याचं काम केलं। माजी खासदार संभाजीराजेंना पण समजून सांगण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करत होतं। परंतु कधी कधी असा एखादा मॉब हा थोडासा अग्रेसिव्ह झाला की मग तो कुणाचा ऐकत नाही। ही पाठीमागची अनेक उदाहरणं आपल्याला आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि शासन कुणालाही कायदा हातामध्ये घेऊन देणार नाही। कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यातनं पुढची वाटचाल केली। नाही, मग बैठक लावायला तयारी होती ना, तरी देखील तिथं थांबलं। बैठक काय झालं, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता, 2 दिवस ते विधान परिषदेच्या चाललेलं होतं। ते झाल्यानंतर बैठक लावलीच असती, त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो, नेहमीच चर्चेतनं काही चांगला मार्ग निघू शकतो। शासन करते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते, बैठक लावली जाते। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महायुतीचे खासदार आहेत, स्थानिक विनय कोरे आहेत, या सर्वांनी या गोष्टीवर पाठ फिरवली आहे असं अजिबात नाही। आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय। विनय कोरे स्वतः येऊन गेले, मला एसपीने स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती, त्यांचं सांत्वन करायला आले। त्यावेळेस त्यांनी इथली सगळी, त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यांनी सगळी पाहणी त्या निमित्तानं केली। ही सगळे 144 कलम पुकारलेलं होतं। 144 कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते 144 कलमाचा भंग केल्यासारखं होतं। त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले, त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू महाराज, संभाजीराजे आधी आले होते, शाहू महाराज, खासदार शाहू महाराज ते आले, तर त्यांनी प्रशासनाला विचारलं। प्रशासनाने त्यांना, ते खासदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, विधान परिषदेचे सदस्य असल्यावर त्यांना तेवढ्यापुरती परवानगी दिली।
जास्त लोक बरोबर घेऊन जाऊ नका. मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि SP ला फोन केला, मी म्हणलं की मला पण स्वतःला पाहणी करायची, कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच, म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं. उद्या मी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला तो वाघनखेचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे. त्याच्यावर आज म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते, SP करतच होते, तो रिपोर्ट येतच होता, परंतु तरी तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं त्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून मी स्वतः शहानिशा दौडलं तेवढ्यापुरतं 144 कलम माझी पाहणी होईपर्यंत, कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो तर पत्रकार मित्र येणार. आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढे आल्या असत्या आणि तुम्ही मागे राहिला असता, म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला, त्याकरता तुम्हाला इथं पाठवलं. आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली, अजून 2-3 घरं राहिली तिची पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली. उद्या पण काही NGOs पण मदत करत आहेत, पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडे पाठवतोय आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात. इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने SP आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाईने इथं सरकारचं लक्ष आहे. शिवाय काही जण उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस 50,000 रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि राज्य सरकार 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालं. हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं. वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता, तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं, गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका. सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईने ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.